नमस्कार शेतकरी मंडळींनो, आज आहे तारीख 18 मे 2026 आणि आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पीक विमा योजनेबाबतच्या ज्या मोठ्या अपडेट समोर आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात। सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईच्या हालचाली सध्या वेगाने सुरू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। ओके, त्यामुळे लाखो शेतकरी आणि आता विम्याच्या पैशांकडे लक्ष ठेवून आहेत। ओके, सर्वात आधी बातमी म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरपाईबाबत अपडेट्स येऊ लागलेले आहेत। हळूहळू विविध कृषी अपडेट्स आणि स्थानिक माहितीनुसार काही शेतकऱ्यांच्या खात्यात DBTद्वारे आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे। ओके, आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हालचाली सुरू आहेत ते आपण सध्या बघून घेऊया। ओके, आता झाले काय, या जिल्ह्यांबाबत अपडेट समोर येत आहेत। कोणत्या जिल्ह्यांमध्ये सध्या बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, नावं तुम्ही बरोबर वाचून घ्या, लक्षात घ्या मी जे सांगतोय, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा अपडेट्स मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। ओके, या भागात नुकसान भरपाई मंजुरी, दावा पडताळणी आणि बँक खात्यात पैसे जमा प्रक्रियेबाबत माहिती आता समोर येत आहे। अनेक शेतकरी बँक मेसेज आणि खाते स्टेटमेंट तपासत असल्याचे दिसून येत आहे। म्हणजेच की या जिल्ह्यात आता विम्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे असंही म्हणता येईल। ओके, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक खाते आणि DBT सुरू आहे का हे त्वरित तुम्ही तपासून घ्या, कारण सरकारकडून येणारी मदत आता डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर DBT थ्रूच येणार, तुमचे जे पीक विम्याचे पैसे असणार ते। ओके, याशिवाय PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की पिकांचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत तक्रार नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे। जर वेळेत तक्रार तुम्ही केली नाही तर अनेक वेळा तुमचा दावा जो असतो क्लेम केलेला पीक विम्याचा तो प्रक्रियेत अडचणीत येऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय हे सांगतो। शेतकऱ्यांनी पिकांचे फोटो, 7/12, पेरणी माहिती, आधार कार्ड, बँक पासबुक ही सर्व कागदपत्रे तयार ठेवावीत असे सांगण्यात आले आहे। ओके, हे सर्व तुम्ही सोबत घेऊन ठेवा। आता हवामानाबाबत मोठी अपडेट काय आहे ते आपण बघून घेऊया। ओके, आता एक समोर आलेली आहे अपडेट। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट सध्या सुरू असून काही भागांमध्ये प्री मान्सून पावसाची सध्या शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। चांगली खबर म्हणता येईल। ओके, आणि दुसरी बातमी म्हणजे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेमुळे पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। तर कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। ओके, पाऊस आता गरजेचंच आहे आता मराठवाड्यात जास्त करून। ओके, फळबाग, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य काळजी घ्यावी असे सुद्धा कृषी विभागाकडून सांगण्यात आलेले आहे। आणि जसं की आपण बघतोय सोशल मीडिया, कृषी, बाकीचे जे चॅनल्स आहेत आणि स्थानिक अपडेटनुसार पीक विम्याबाबत मोठ्या प्रमाणात माहिती आता सध्या येत आहेत समोर। ओके, तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे आले आहेत का हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव तुम्ही मला नक्कीच सांगा। ओके, आणि अशाच रोजच्या पीक विमा, हवामान, शेती योजना आणि सरकारी अपडेटसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। ओके, धन्यवाद।